बाबुळखेडा कौशल्यानगरमध्ये बरेच आमचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे या दारूमुळे। पण मात्र जे आमच्या विधवा, आमच्या आई भगिनी जे आहे अख्ख्या तारुण्यामध्ये विधवा झालेले आम्हाला दिसतात आहे। हे सर्व या वर्चस्ववाद्यांनी रचलेले कटकारस्थान आहे। दारूचे दुकानं पहिले आमच्या एरियामध्ये कामधंद्याला लावणार नाही, कामधंदे देणार नाही, प्रकल्प उभे करणार नाही, पण मात्र जे आहे दारूचे दुकानं इथे ठेवले आमच्या एरियामध्ये। हे चुकीचं होत आहे आपल्या सोबत, तर हे जाणलं पाहिजे आपण। तुम्हाला वाटत असेल की काँग्रेस अच्छा है बीजेपी से, बिलकुल नाही। आणि तुम्ही म्हणाल की काही आंबेडकरी लोक कामते पक्षही आपले चांगले आहे, कुठले चांगले हे सांगा। कोण येतो आहे आमच्या अडचणीमध्ये हे सांगा। दीक्षाभूमी फोडली, खोदली, कोण आलं समोर? अशा बऱ्याच घटना आहे जे आपल्या देशामध्ये घडून राहिलेल्या आहे। कोणीही सुरक्षित नाहीये, कुठलीही महिला सुरक्षित नाहीये, कारण की इथल्या देशातील वर्चस्ववादी लोकांनी जी संस्कृती बनवायला पाहिजे होती समानतेची, मानवतेची, ती संस्कृती त्यांनी जी आहे बनवायचीच नाही आहे। प्रत्येक सण त्योहार आल्यानंतर जे आहे दारूशिवाय तो त्योहारच होत नाही। आणि त्याच्यामुळे आमच्या बांधव, आमचे यंग बांधव त्या नशेमध्ये जाऊन भांडण करतात, त्याच्यामुळे खून खराबा होतो आणि त्याच्यामधून तुरुंगवास होतो, त्याच्यामधून दुःख निर्माण होते आणि संसाराचा नाश होतो। शेवटी दुःख। परंतु हे सर्व कशामुळे होत आहे? मुळावरती तुम्ही घाव घाला, कारण की तुम्ही प्रगतीच नाही केली पाहिजे, तुम्ही शिकले नाही पाहिजे। तुम्ही जे आहे शिकले तर विचार करू शकाल, शिकले तर तुम्ही जे कामधंदा कराल, तुम्ही कामधंद्यालाच नाही लागले पाहिजे। तुम्ही या वर्चस्ववाद्यांनी दिलेल्या तुकड्यावरती जगले पाहिजे, असली परिस्थिती ते निर्माण करून राहिले आहे। म्हणून माझ्या आया भगिनींनो, आमच्या या ज्या ज्या वस्त्या गरीब आहेत त्या वस्त्यातील आमच्या आया भगिनी आजही भांडे घासतात, जातात, आजही गुलाम आहे, कारण की त्याशिवाय त्यांना मार्ग नाही। धुनी भांडी करायला जातात। परिस्थिती अजून बदलली का नाही आमची? बाबासाहेबांनी एवढा संघर्ष करून परिस्थिती बदलायला पाहिजे होती, पण का बदलून नाही राहिली? एक तर आम्ही कुठेतरी कमी पडून राहिलो, एक तर नाही तर आम्ही वर्चस्ववाद्यांना किंवा धनवान लोकांना जे आहे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जे आहे सहाय्य करून आलोय। पण मात्र आपलं घर मजबूत झालं पाहिजे, आम्ही जे आमचं पॉलिटिकली आम्ही स्ट्रॉंग झालो पाहिजे। आमच्या लेकरांना आम्ही जे आहे काम स्वतःचं कामधंदा करण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे आणि आमच्या पोरांनाही तो संकल्प केला पाहिजे। आहे तर देऊ नका पोरांना, पोरांनाही आहे तर देऊ नका, ज्यांच्याकडे असेल त्यांनाही। लेकरांना चांगलं स्ट्रॉंग बनवा, त्यांना सांगा की तुला मजबूत व्हायचं आहे आणि आमच्याकडे जे काही संपत्ती आहे ती तुझी होणारच, पण मात्र तिला सुरक्षित करण्यासाठी तुला स्ट्रॉंग बनायचं आहे। पण अलीकडे तसं नाही, आमच्या बापानं नोकरी केली की आमच्या मायला पेन्शन भेटते आणि पेन्शनवरती पोरग जगते, असली परिस्थिती बंद करा हे।